ठाकरेंच्या सेनेने आणि काँग्रेसने यावरनं राज ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केलेली आपण बघूया ते काय म्हणाले आहेत। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, हे खरं आहे। आणि आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असेल, आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आज आपल्याला दिसतात, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आहेत, त्या 3.5 शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त निवडलाय। 3.5 मुहूर्तापैकी एक। मला नाही वाटत राजसाहेब काही करतील। राजसाहेब ठीक आहे, आमचा वैचारिक विरोध आहे नक्की, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही, पण तो राजसाहेब काही मला असं वाटत नाही। आता आम्ही कित्येक दिवस काँग्रेसच्या विरोधात काम करणार कार्यकर्ते, सातत्यानं लहानपणापासून आम्ही सातत्यानं लढा, पण ठीक आहे, काँग्रेसने राजकीय जेवढा विरोध करायचा तेवढा केला, केसेस झाल्या, जेलमध्ये टाकलं, बाहेर आलो, पण तो मनात द्वेष हा कधी राहिला नाही। वाटतं तो द्वेष आत्ताच्या घडीला प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण झाला। मनामनात द्वेष निर्माण करणारा, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भेद करणारा, या महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यावर कधी जाऊ शकणार नाही असं मला वाटतं। नाही, राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते, पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली। यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतंय का, अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे। मला वाटतं की आजची भूमिका राज ठाकरेंची जे काही मांडतील ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नसेलच असा सर्वांचा कयास आहे।